नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. का आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता बघा, याचा जो पार्ट आहे तो आहे पार्ट 1 आपण याच्या अगोदर बघितलेला आहे. तर सुरू करूया. बघा आता बघा, अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. आता अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो, अनार्की. बरोबर. अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट मराठीमध्ये कसं होईल की एखाद्या ठिकाणी, एखाद्या देशामध्ये म्हणा, एखाद्या राज्यामध्ये म्हणा, तर तिथं काय नसणे, गव्हर्नमेंट नसणे, तिथं कोणता एखादा लीडर नसणे अल्लाशामध्ये, तर तेव्हा काय होते, तिथे एक गोंधळ निर्माण होतो. तर त्याला काय म्हणतो, बघ, अनार्की म्हणतो अल्लाशामध्ये, अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. आता त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, पण अराजकता किंवा गोंधळ. आता अराजकता किंवा गोंधळ हे समजण्यासाठी पण एक्झाम मध्ये कसं विचारला जाईल, असं अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट दिलेलं असेल, साईडला ब्लँक वगैरे दिलेलं असेल आणि खाली काही ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यामध्ये अनार्की असेल तर ते अनार्की काय झालं, आपलं आन्सर झालं. अल्लाशामध्ये असं आपल्याला या पॅटर्न आपल्याला शिकायचं आहे. अल्लाशात जसं की एक्झाम्पल बघा, अनार्की इज ऑफन मार्क्ड बाय केओस अँड डिसऑर्डर. आता अनार्की सांगितलं काय, अराजकता, तिथं कोणती सरकार नसणे, अल्लाशात कोणता लीडर नसणे. तर अनार्की नेहमी काय केल्या गेलेली आहे, मार्क केल्या गेलेली आहे. कशी, बाय किओस आणि डिसऑर्डरने. किओस म्हणजे काय, गोंधळ, आणि डिसऑर्डर म्हणजे काय, तिथे एखादा कोणता नियम नसणे, कोणते ऑर्डर नसणे. तर या म्हणजे अनार्की ऑफन मार्क बाय किओस आणि डिसऑर्डर. किओस आणि डिसऑर्डर नेहमी अनार्की मार्क केल्या गेलेली आहे अल्लाशामध्ये. तर असा त्याचा काही अर्थ होईल. आता बघा, नेक्स्ट आहे द सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स अँड ट्रीज. द सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट अँड ट्रीज. बरोबर. त्याला काय म्हणतो आपण, बॉटनी. सायंटिफिक स्टडी करणे कशाचा, प्लांट्सचा किंवा मग आणि ट्रीचा, त्याला काय म्हणतो आपण, बॉटनी म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, वनस्पती शास्त्र. त्याला काय म्हणतो आपण, वनस्पती शास्त्र. अल्लाशात एक्झाम्पल बघा, बॉटनी हेल्प्स अस अंडरस्टँड प्लांट लाईफ. बॉटनी हेल्प्स अस अंडरस्टँड प्लांट लाईफ. बरोबर. बॉटनी जे आहे, जे वनस्पती शास्त्र आहे, तर ते आपल्याला मदत करतं कशासाठी, समजून घेण्यासाठी. काय, प्लांट्सची लाईफ. बरोबर. झाडांची काय आयुष्य. बरोबर. आपल्याला काय समजून घेण्यासाठी मदत करते काय, बॉटनी. अल्लाशात त्यालाच म्हणतो आपण वनस्पती शास्त्र. अल्लाशात आता बघा, हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे खाली आपण, तर हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे फक्त कशासाठी, आपल्याला समजण्यासाठी. लक्षात काय ठेवायचं आहे, द सायंटिफिक स्टडी ऑफ प्लांट्स अँड ट्रीज म्हणजेच काय, बॉटनी. एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, नेक्स्ट आहे वन हू प्रिस्क्राईब ग्लासेस. त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिशियन. बरोबर. एखादा व्यक्ती जो काय करतो, ग्लासेस बनवतो, चष्मे बनवतो, त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिशियन. वन हू प्रिस्क्राईब ग्लासेस, त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिशियन. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, चष्मे बनवणारे. अल्लाशामध्ये एक्झाम्पल, आय नीड टू व्हिजिट द ऑप्टिशियन फॉर न्यू ग्लासेस. म्हणजेच काय, मराठीमध्ये मला आवश्यकता आहे व्हिजिट देण्याची, कोणाला, ऑप्टिशियनला, जो चष्मा बनवणारा आहे. कशासाठी, फॉर न्यू ग्लासेस. म्हणजेच काय, तिला म्हणजे त्याला किंवा तिला नवीन ग्लासेस बनवायचे असतील. अल्लाशामध्ये असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. पुन्हा एकदा सेंटेन्स लक्षात ठेवायची गरज आहे का, नाही, फक्त लक्षात आपल्याला समजून घेण्यासाठी. लक्षात काय ठेवायचं आहे, वन हू प्रिस्क्राईब ग्लासेस म्हणजेच काय, ऑप्टिशियन. अल्लाशामध्ये हा सगळा त्याचा अर्थ. आता बघा, नेक्स्ट आहे वन हू टेक्स द डार्क साइड ऑफ थिंग्स. बरोबर. वन हू टेक्स द डार्क साइड्स ऑफ थिंग्स, त्याला काय म्हणू आपण, पेसिमिस्ट. म्हणजेच काय, म्हणजे काही व्यक्ती असतात, काही लोक असतात, तर ते नेहमी काय करतात, फक्त डार्क साइड पाहतात कोणत्याही गोष्टीची. म्हणजेच काय, निगेटिव्ह विचारसरणी असते एखाद्याची नेहमी. अल्लाशामध्ये म्हणजेच त्याला चांगला मराठी शब्द काय आहे, निराशावादी लोक. अल्लाशामध्ये निराशावादी. वन हू टेक्स द डार्क साइड ऑफ थिंग्स, त्याला काय म्हणतो आपण, पेसिमिस्ट. काय म्हणतो, पेसिमिस्ट म्हणजेच काय, निराशावादी लोक. अल्लाशात एक्झाम्पल, अ पेसिमिस्ट एक्सपेक्ट थिंग्स टू गो रॉंग. म्हणजे जे पेसिमिस्ट लोक असतात, ते त्यांच्या अपेक्षा काय असतात, गोष्टी काय रॉंग व्हायला पाहिजे. अल्लाशामध्ये असे त्यांच्या अपेक्षा असतात. तर त्या लोकांना काय म्हणतो, निराशावादी. लक्षात ठेवायची गरज आहे का एक्झाम्पल, नाही. लक्षात काय ठेवायचं आहे, वन हू टेक्स द डार्क साइड ऑफ थिंग्स, त्याला काय म्हणतो आपण, पेसिमिस्ट. अल्लाशामध्ये त्याला काय म्हणतो आपण, पेसिमिस्ट. नेक्स्ट आहे अ मॅन of traditional beliefs. A man of
ट्रॅडिशनल बिलीफ्स. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती असेल त्याची जे समजा त्यांचा जे विश्वास आहे ते कसं आहे, ट्रॅडिशनल म्हणजे काय, रूढीवादी त्याची विचारसरणी आहे. बरोबर, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्थोडॉक्स. त्याला काय म्हणतो आपण, ऑर्थोडॉक्स. लक्षामध्ये अ मॅन ऑफ ट्रॅडिशनल बिलीफ्स म्हणजेच काय, रूढीवादी लोक. लक्षामध्ये त्याला काय म्हणतो आपण, ऑर्थोडॉक्स. एक्झाम्पल, ऑर्थोडॉक्स मेडिसिन कॅन बी व्हेरी इफेक्टिव्ह. बरोबर, जे रूढीवादी मेडिसिन असतात ते कसे असू शकतात, चांगल्या प्रकारे त्यांचा प्रभाव आपल्यावर होऊ शकतो. आपण काय म्हणतो ना की आयुर्वेद वगैरे, तर ते पण काय झाले, रूढीवादी मेडिसिन झालं. एक्झाम्पल पुन्हा एकदा लक्षात ठेवायची गरज आहे का, नाही, लक्षात काय ठेवायचं आहे, अ मॅन ऑफ ट्रॅडिशनल बिलीफ असं एक्झाम मध्ये असेल आणि खाली ऑप्शन असतील मग काही, आणि त्याच्यामध्ये काय असेल, ऑर्थोडॉक्स असेल तर ऑर्थोडॉक्स काय झालं आपलं एकदम राईट आन्सर. लक्षामध्ये. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. लक्षामध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.